बदलीसाठी 50 शिक्षकांनी खोटी माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील हा धक्कादायक प्रकार आहे। संबंधितांना नोटीस बजावून निलंबन करण्याची मागणी आता पाहायला मिळते। आमदार प्रशांत बंब हे आक्रमक झालेत। राज्यात शिक्षकांमुळेच मोठा भ्रष्टाचार असल्याचा खरं तर आरोप प्रशांत बंब यांनी केला आहे। दरम्यान भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रशांत बंब आहेत। काय सांगाल, एकीकडे शिक्षकांनी दर्जा सुधारावा, मुख्यालय राहावं यासाठी तुम्ही वारंवार आग्रह केला, प्रयत्न केले, एवढंच काय तर शिक्षकांना अंगावरही घेतलं, मात्र त्यानंतर असं स्पष्ट होतंय की बदली करण्यासाठी अर्ज करतायत आणि त्यामध्ये खोटी माहिती सादर केली जाते। 50 अर्ज बाद झालेत। बघा, शिक्षक आणि शिक्षण हे क्षेत्र अगदी पवित्र मानलं गेलेलं आहे। म्हणजे गुरुजींना आपण देव मानतो आणि अशा आपण मानणाऱ्या देवांना, गुरूंना ते असले वेगवेगळे प्रकार करतायत। आपण जो मुद्दा घेतला की 50 शिक्षकांनी खोट्या माहित्या देऊन बदल्या करून घेण्याचे करता प्रयत्न केले, हे दिसायला साधं मॅटर दिसतं, पण हे साधं नाही आहे। राज्याचा दर्जा घालवण्यासाठी हेतू पुरस्कार केलेली ही सगळी षडयंत्र शिक्षकांची आणि शिक्षक संघटनेची आहे। ती कशी? मी दिव्यांगच नाही आहे, म्हणजे माझा मुलगा तरी तो दिव्यांग दाखवायचा। 80% शिक्षकांना जी वेगवेगळ्या प्रकारची कीड लागलेली आहे ती नष्ट करावीच लागेल आणि म्हणून ही वेतनवाढ जी आहे ती रोखावीच लागेल। आता सगळे पुरावे आलेले आहेत। 3 वर्षापासून हे चालू आहे। मी 3 वर्षापासून यांची गंमत बघतोय। आता हे सगळं कागदावर 8-15 दिवसामध्ये माझ्या हातात आल्यावर माझ्याकडे त्याचे हे आहे अनऑफिशियल, पण ऑफिशियल घेऊन मी पुढे येईल। शिक्षक भ्रष्टाचार करतायत, खोटी माहिती सादर करतायत आणि ही नक्कीच लज्जास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रशांत बंब यांनी दिलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।